गप्पा देवाच्या धर्माच्या गप्पा चांगलं वागायच्या गप्पा राहिल्यात कुठं? फक्त एवढीच जाग आहे. 4-5 बाया एकत्र बसल्या तर हरिपाठाचं बोलत आहे का? तुही बरी आहे, माई भंगार आहे, माई बरी आहे, तुझी तर पार खलास. आणि जिला सून नाही ना, सून ती बाई तर बोलूनच देत नाही कोणाला. नाही नाही नाही, लई पोपटावानी टपा टपा बोलत ती. माया डोळ्यात देखत आणायची, माया डोळ्यात देखत आणायची, माया डोळ्यात देखत आणायची. अण्णा आण ग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहित नाही बाई. वैशाखात सुना आली का जास्त तू दिंडीच निघली, तुला अजून माहीतच नाही. आणि जिच्या पहिल्या पोराचं लग्न झालं ना, तिला जर विचारलं दुसऱ्याचं करतं का? यंदा नाही का? पहिलीनं एवढी जिरवली तर दुसरी काय करेल? हो, इथं कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात भाऊ. ते स्टॅच्यू असतं ना, प्लास्टिकचं स्टॅच्यू, तरी माणसं अशी पाहतात. प्लास्टिकची काय हाते आहे ना. उत्तर निरायकान पुढे चला. अभंगातला दुसरा मुद्दा सुरू झालाय. मग आता एक तुम्ही बोलायचं आणि म्या बोलायचं. आणि आपल्या कीर्तनाला 2 मुद्दे, मे बी नॉट बी. पटलं हा म्हणा, नाही पटलं नाही म्हणा, पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. माझ्या तोंडातलं वाक्य तुम्हाला एखाद्याला पटलं नाही, तुम्ही नाही म्हणा. मला अभ्यास कमी असल्यामुळे आज उत्तर देता नाही आलं, महिन्यानं देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. आणि म्या बोलायचं आणि तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आणि कीर्तन सुरू झालंय, मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही. ती काही नालायकांना सवय, आम्ही वर जीव काढायचा. आपल्याला लई किडा आहे, सरळ उठायचं, येडे बाबडी खाली जायचं, चालू ते गेम. पण माणसात म्हणलं का मोबाईल मध्ये डोकं घालायचं नाही. आणि 40% लोक मोबाईलांमुळे भरमिष्ट झाले. सरळ उठायचं, आपलं निवांत जायचं, पाऊस पाणी काय नाही, चालते गेम, एकट्याचीच गेम चालते. पण ते इथं नाही. इथं एकदा कीर्तन ऐकायला बसलं म्हणजे येस किंवा येस, नो किंवा नो. आणि खरं सांगा, माझ्या पुढे बसल्यावर तुमचा जेवढा वेळ जाईल तेवढा चांगला वेळ आहे आजचा. काय म्हणते तुमचं? हा, नाही तर काहीच नाही, कारण चांगलं राहिलंच नाही. अभंगातला पहिला मुद्दा संपलाय. दुसरा मुद्दा, चिंता विंता काय करायची नाही. आणि करून करायचं काय? ज्यांच्यासाठी आपण कमावलं ते काय एवढे सुईचे नाहीत. आपण पाणी घालून दूध विकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायचे, मग वासरूच पिलेलं काय वाईट? जगातलं पवित्र तीर्थ, बस फिट बसलं कीर्तन. आतलं का बाहेरचं? आतलं. ज्ञानामध्ये 3 प्रकार, म्हणजे पुस्तकी ज्ञान, अध्यात्म ज्ञान. अध्यात्म ज्ञानाचे 3 फायदे. ज्ञान वैराग्याशिवाय टिकणार नाही आणि खेत करायचं काही कारण नाही. ते एका वाक्यात सांगा.